पर्यटन दिन सर्वप्रथम माझ्यातर्फे, माझ्या पर्यटन विभागातर्फे, विद्यापीठातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे विभागीय उपसंचालक श्री श्रीमंत हारकर साहेब, सहसंचालक आमचे मित्र विजय जाधव सर, आमच्या विभागाच्या बुद्धिस्ट टुरिझमच्या संचालिका डॉक्टर माधुरी सावंत आणि सर्व अनेक मित्रमंडळी, व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्याला आज एक विषय इथे चर्चा करायची आहे. आज मी कुठलं असं व्याख्यान म्हणून देणार नाही, तर आज मी एक आपल्यासोबत संवाद साधणार आहे. आणि हा संवाद फार महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी जी आपल्याला वर्ल्ड टुरिझम डे सेलिब्रेट करण्यासाठी, साजरा करण्यासाठी जी थीम दिलेली आहे, युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणतो जागतिक पर्यटन संस्था, त्यांनी जी थीम दिलेली आहे ती आहे टुरिझम अँड रूरल डेव्हलपमेंट. तर आज देशभरामध्ये, जगभरामध्ये याच वेळेस अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. बहुतांश सर्व ऑनलाईन चालू आहेत. काही ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये किंवा एखाद्या स्थळी सुद्धा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सर्वजण आपल्या आपल्या परीने हे दिवस साजरा करत आहोत. तर या दिवसाच्या अनुषंगाने मला माझे काही मतं मांडायचे आहेत, काही माझे विचार मांडायचे आहेत. काही विचार आपल्याला आवडणार पण नाही, पण मी जे आहे की एक संशोधक म्हणून आणि एक पर्यटनाचा प्राध्यापक म्हणून बोलत आहे की खरं पर्यटन काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. आजच्या आपल्याला या चर्चेतनं आपण अनेक चांगल्या गोष्टी पण विचार करणार आहोत. तर सर्वप्रथम आजची जी थीम आहे टुरिझम अँड रूरल डेव्हलपमेंट, याला मराठीत आपण म्हणू पर्यटन आणि ग्रामीण विकास. पर्यटन आणि ग्रामीण विकास. तर झालं काय की अनेक ठिकाणी आपल्याकडेच नव्हे तर जगभरामध्ये अनेक लोक, अनेक संस्था हा दिवस ग्रामीण पर्यटन दिन म्हणून साजरा करतात. म्हणजे जे थीम जी आहे ही अजून लोकांना कळालेलीच नाही. त्याच्यामध्ये ते व्यावसायिक असतील किंवा इतर कोणी असतील किंवा जनरल जे टुरिझमचे लोक आहेत, तर टुरिझम डेव्हलपमेंट आणि रूरल टुरिझम जे आपल्याला असं म्हणायचं आहे की आपण रूरल टुरिझम म्हणजे त्याला आपण ग्रामीण पर्यटन म्हणतो, आणि आपली थीम आहे रूरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास. तर पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास कसा साध्य करता येईल हे आज आपण बघणार आहोत. तर अनेक ठिकाणी कन्फ्यूज काय झालेलं आहे की ग्रामीण पर्यटन म्हणून हा दिवस अनेक लोकांनी काल साजरा केला. काल मी एका पॅनल डिस्कशनमध्ये होतो. पुण्याच्या एका विद्यापीठाने तो ठेवला होता कार्यक्रम. तर त्याच्यामध्ये बहुतांश जे पॅनलिस्ट होते तर त्यांनी ग्रामीण पर्यटनावरच बोलले. तर मी त्यांना तिथे थोडं दुरुस्ती केली की असं नाही, ग्रामीण पर्यटन हा एक छोटासा भाग आहे आपल्या ग्रामीण विकासामधला. तर ग्रामीण पर्यटनामध्ये अनेक वेळेस कन्फ्युजन होतं की आपण जे ब्रॉडली, आता मी एक प्राध्यापक संशोधक म्हणून मी टेक्निकली बोलतोय. तर टेक्निकली असं आहे की आपल्याकडे ग्रामीण पर्यटन, त्याला आपण रूरल टुरिझम म्हणतो. आपण अनेक वेळा हा शब्द, जी टर्मिनॉलॉजी वापरतो, कधी आपण रूरल टुरिझम म्हणतो, कधी त्याला फार्म टुरिझम म्हणतो, कधी त्याला ॲग्री टुरिझम म्हणतो. तर मित्रांनो, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आणि याचा जे व्याप्ती आहे, त्याचा जो व्याप्ती म्हणून आपण याला ग्रामीण पर्यटनची वेगळी आहे किंवा आपण शेती पर्यटनची वेगळी आहे, ॲग्री टुरिझमची वेगळी, हे वेगवेगळे भाग आहेत. पण आपण सगळ्यांना कन्फ्युजन हे आहे की मी अनेक वेळेस बघितलं की आपल्याकडे पेपरमध्ये अनेक वेळेस न्यूज येतात की हुरडा पार्टीला कोणी गेला, झाले ते रूरल टुरिझमला गेले. तर रूरल टुरिझमला गेले असं होत नाही किंवा शेती पर्यटनला गेले असं होत नाही. टेक्निकली आपल्याला हे विश्व पर्यटन संस्था आहे आणि आपलं जे भारत सरकारचं पर्यटन मंत्रालय आहे
त्यांनी आपल्याला व्याख्या दिलेली आहे की पर्यटन म्हणजे काय, पर्यटक म्हणजे कोण, त्याचे विविध प्रकार काय, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर टेक्निकली आपण ज्यावेळेस पर्यटक आणि पर्यटन हा विचार करतो तर कुठल्याही स्थानावर आपण म्हणजे आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या कारणासाठी जातो आणि जात असताना आपण किमान एक रात्र त्या ठिकाणी थांबतो. किमान एक रात्र आणि मॅक्झिमम 1 वर्ष आपण बाहेर जाऊ शकतो. त्याला आपण टेक्निकली पर्यटन म्हणतो आणि त्याला पर्यटक म्हणतो. जो व्यक्ती आहे तो टेक्निकली काय होतं की सपोज औरंगाबादवरनं एक शाळेची ट्रिप केली, अजिंठ्याला गेली, संध्याकाळी वापस आली, तर ते पर्यटक नव्हे, तर ते येतात एक्सकर्शनिस्ट. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर आज आपण त्याच्यामध्ये नाही जाणार, पण एक जनरल आपल्याला माहितीसाठी की टेक्निकली आपण सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता हा जो कन्फ्युजन आहे, गैरसमज आहे आजच्या थीमबद्दल, मी तो सध्या दूर केलेला आहे. तर मित्रांनो, आज ग्रामीण विकास हा इतका चांगला थीम जो UNWTOने दिलेला आहे. पण माझं असं स्पष्ट मत आहे की अनेक जे स्टेक होल्डर्स आहेत, मग ते दोन्ही बाजूचे असतील, प्रायव्हेट असतील स्टेक होल्डर्स आहेत, इंडस्ट्रीचे आहेत किंवा शासनाचे आहेत, प्रशासनाचे आहेत, त्यांना याची माहितीच नाही. म्हणजे फक्त आपलं पर्यटन मंत्रालय किंवा पर्यटन महासंचालनालय यांना माहिती आहे, पर्यटनाचे जे कोर्सेस चालतात त्यांना माहिती आहे, उद्योजकांना माहिती. पण मला अपेक्षित होतं आजच्या दिवशी जर आपण योग्य नियोजन केलं असतं, म्हणजे आपल्या देशभरामध्ये पर्यटन मंत्रालयापासून सर्वांनी, तर याच्यामध्ये आपल्याकडे प्रत्येक राज्यामध्ये ग्रामीण विकासाचं मंत्रालय आहे. अनेक राज्यांमध्ये आहे, केंद्रामध्ये सुद्धा आहे. तर यांना अजून माहितीच नाही. आणि इतकी मोठी थीम युनायटेड नेशन्सने दिलेली आहे, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने. तरी कुठेतरी आपण संवाद साधण्यामध्ये कमी पडलेलो आहे. म्हणजे आपल्याला सर्व जी शासकीय यंत्रणा आहेत त्यांना हे कॉमन थीम आहे, पर्यटन आणि ग्रामीण विकास. म्हणजे दोन्ही मला असं वाटतं की हे सगळ्यांनी एकत्रित येऊन हा फक्त आजचा दिवस साजरा नाही करायचा. आता गंमत अशी आहे की आपण बऱ्याच वेळेस कुठला ना कुठला दिवस साजरा करतो. ॲक्च्युली सेलिब्रेट आणि साजरा करतो आपण असंच म्हणतो. साजरा करायचं म्हणजे काय होतं की अनेक वेळेस आपण तो दिवसाचे औचित्य ठेवून एखादा कार्यक्रम उरकून घ्यायचा आणि त्याची फाईलला कागद लावायचा आणि आपण त्याचे फोटोज वगैरे प्रसिद्धीला द्यायचे. तर मला आठवतं की मला आज साधारण 26 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये पर्यटनाचं प्राध्यापक म्हणून, संचालक म्हणून. तर मला आधी असं आठवलं की ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी होतो तर आम्हाला आपले जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिस्ट ऑफिस आहे तर ते एक दिवस साजरा करायचे, वर्ल्ड टुरिझम डे. मग त्या दिवशी काय करायचं तर आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन जायचे औरंगाबादच्या विमानतळावर, आणि विमानतळावर येणारे जे प्रवासी आहेत त्याला एक एक फुल द्यायचं आणि त्यांचं स्वागत करायचं. तर सुरुवातीला विद्यार्थी म्हणून आम्हालाही उत्साह वाटायचा आणि ते आम्ही केलं काम. मग नंतर जसं मी प्राध्यापक झालो मग मला लक्षात आलं की हे योग्य नाही. आपण अजून समजलोच नाही की पर्यटक कोण आहे. तुम्ही प्रवासी आणि पर्यटक याच्यामध्ये गफलत केली आणि फक्त आपण कार्यक्रम उरकायचा. मग दुसरं एक काय व्हायचं की आपल्या औरंगाबाद शहरामध्ये, आज मी औरंगाबादचा आहे म्हणून तिथनं बोलतोय म्हणून मी काही औरंगाबादचे उदाहरण देणार आहे. आता प्रत्येक ठिकाणी असं होतं की मग विद्यार्थ्यांना घेऊन आपण एक रॅली काढतो, जनजागरण करण्यासाठी आपण शहरामध्ये एक रॅली काढतो. बघा उद्देश काय आहे, रॅली काढणं आणि त्याच्यातनं सर्व लोकांना जनजागरण करणं त्या समजा पर्यटनाबद्दल. मग व्हायचं काय की आपल्याकडे जे 2-4 संस्था आहेत, अशा म्हणजे कॉलेज आहेत किंवा असे विभाग आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांना आपण क्रांती चौकला जमा करायचं सकाळी 7 वाजता, आणि 7 वाजता आपण रॅलीने जायचं गुलमंडीपर्यंत किंवा आपण खूप झालं तर औरंगपुरापर्यंत. अशी रॅली काढायची आणि त्या रॅलीमध्ये कोण आहे तर विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यटनातील काही व्यावसायिक आहेत, आपले अधिकारी आहेत. असं आपण एक रॅली काढायचो आणि ती रॅली बघायला कोण आहे तर अक्षरशः कोणी नाही, कारण त्या सर्व स्ट्रीटवरती सगळे दुकानं बंद आहेत. काही लोक जे घराच्या वरती राहतात म्हणजे ते दुकानाच्या वरती राहतात
ते लोक सकाळी ते रॅली बघून कोणी बाहेर आलंय, कोणी आपले दात घासतंय, कोणी टावेल गुंडाळून उभा आहे, काहीतरी बघताय, यांनी आपल्याला जनजागरण होत नाही. मग हे ज्यावेळेस मला लक्षात आलं की ही एवढी मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि याचं आउटपुट काहीच नाही, मग आम्ही आमच्या विद्यापीठाच्या पर्यटन प्रशासन विभागामध्ये एक वेगळी परंपरा, एक वेगळा प्रयोग आम्ही सुरू केला. जसं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आहे किंवा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे, की इव्हन आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिस्ट ऑफिस आहे. मी तत्कालीन जे अधिकारी होते त्यांना मी बोललो की ह्या अशा ॲक्टिव्हिटीचा आउटपुट नाही, रॅलीज वगैरे काढून आपल्याला काही उपयोग नाही. आपण आता विचार मंथन करायला पाहिजे, आपण एकत्रित यायला पाहिजे आणि एकत्रित येऊन जे तज्ज्ञ आहेत, इंडस्ट्रीचे लोक आहेत, अकॅडमिक्सचे लोक आहेत, पर्यटक आहेत, व्यावसायिक आहेत, टुरिस्ट गाईड आहेत, यांनी सगळ्यांनी किमान वर्षातनं एक दिवस यायचं आणि एक चर्चा करायची. आपले काही मुद्दे आहेत, काही आपल्याला विकास करायचा, कुठं कोण कमी पडतंय, हे आम्ही सुरू केलं. मग त्याला आम्ही एक चर्चासत्र, एक कार्यशाळा अशी आम्ही दरवर्षी घ्यायला लागलो. आणि याचं आउटपुट काय निघालं की अनेक नवीन नवीन विचार त्यातनं यायला लागले, की जे आमचे व्यावसायिक आहेत त्यांना ज्या अडचणी येत आहेत तिथे, मग ते आमच्यासोबत शेअर व्हायला लागले. तिथे अधिकारी बसलेले आहेत, शासनाचे लोक बसलेले आहेत, आम्ही बसलेलो आहोत, व्यावसायिक बसलेले आहेत, पर्यटक बसलेले, सगळे. मग याच्यातनं काहीतरी आपल्याला ज्ञानाची निर्मिती व्हायला लागली आणि हे आपल्याला माहिती व्हायला लागली आणि मग आम्ही शासनाच्या, प्रशासनाच्या त्या योग्य ठिकाणी ती पोचवली आणि अनेक आपल्याकडे नवीन असे गोष्टी त्याच्यातनं साकारायला लागल्या. तर हे असं आमचा जो प्रयोग आहे. आणि मला खूप आज आनंद आहे की मागच्या काही वर्षापासून, म्हणजे साधारण 10-12 वर्षापासून नियमितपणे MTTC सोबत आपला हा कार्यक्रम असतो. पण यावर्षी ऑनलाईन असल्यामुळे आपण सर्वच ऑनलाईन आहे, म्हणून आज आपण घरून आहे आणि आपण तिथे आपापल्या घरी बघताय, कार्यालयात बसून बघताय. तर दरवर्षी आमचा कार्यक्रम होत असतो. विजय जाधव असतील, आता हरकल साहेब आहेत, किंवा आधी आपले शेखर जायस्वाल होते, अनेक लोक, अनेक अधिकारी होते. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आपण असे दिवस आयोजित केले आणि कार्यक्रम घेतलेले. आता मी येतो मुख्य मुद्द्याकडे. मित्रांनो, पर्यटन आणि ग्रामीण विकास, खरं तर हा विषय समजून घ्यायला खूप सोपा आहे आणि तसं बघितलं तर खूप अवघड आहे. कारण काय की कन्फ्युजन इतकं आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये. जसं मी रुरल टुरिझम सांगितलं, ग्रामीण म्हणजे रुरल असं नाही, रुरल टुरिझम असं नाही. तर मी काही तुम्हाला डेटा स्टॅटिस्टिक्स सांगतो. आपल्याकडे आपला जो देश आहे, जो खंडप्राय देश आहे, त्याच्यातले साधारण 65% जे नागरिक आहेत ते ग्रामीण भागात राहतात. दे लिव्ह इन दी रुरल एरियाज. आणि उर्वरित जे आहे हे शहरी भागात असतं राहण्याला, म्हणजे अर्बन भागामध्ये. एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की आपल्याकडे असे नामांकित असे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्याच्यामध्ये साईट्समध्ये कल्चरल मॉन्युमेंट्स आहेत, कल्चरल साईट्स आहेत आणि आपल्याकडे नॅचरल साईट्स आहेत. तर ह्या सगळ्या नॅचरल आणि कल्चरल साईट्स आपल्या पूर्ण देशभरामध्ये आहेत. तर किती आहेत आपल्याला माहिती आहे, 38 आहेत. अजून 2-3 प्रस्ताव गेलेले आहेत. तर आपल्याकडे 40पेक्षा जास्त साईट्स नाहीत तशा वर्ल्ड हेरिटेजच्या, 40च्या खालीच आहेत. पण आपल्याकडे त्याच वेळेस लिस्टेड असे जे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे ASIनी जी लिस्टिंग केलेली आहेत, जे महत्त्वाचे मॉन्युमेंट्स आहेत, ते साधारण 6600च्या वरती आहेत. 6600+ मॉन्युमेंट्स हे ASIच्या लिस्टमध्ये आहेत पूर्ण भारतामध्ये. आता हे मॉन्युमेंट्स कुठं आहेत किंवा सर्व ASIचे मॉन्युमेंट्स कुठं आहेत, तर माझं असं एक रीडिंग आहे की साधारण हे जेवढे 6500च्या वर मॉन्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज पण आहेत, सगळे जे साईट्स आहेत, 75% साईट्स, मॉन्युमेंट्स हे सगळे ग्रामीण भागामध्ये आहेत. हे ग्रामीण भागामध्येच आहेत. काही अपवाद आहे की जसं आपण दिल्लीला गेलो, दिल्लीला 2-3 साईट्स आहेत, हे शहरामध्ये, दिल्ली शहरामध्ये, म्हणजे तो कुतुब मिनार असेल, लाल किल्ला असेल, की असे काही जे साईट्स आहेत ते शहरामध्ये. जसं औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा हे शहरामध्ये, पानचक्की हे शहरामध्ये. पण अजिंठा वेरूळ कुठं आहे, ग्रामीण भागामध्ये, ग्रामपंचायत आहे तिथे. तर हे वेगवेगळं आहे. तर हा असा आपला एक
पर्यटनाचं एक आपण स्वरूप बघितलं की वेगवेगळ्या मॉन्युमेंट्स हे जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये आहे. आणि हे करत असताना आपल्याला एक लक्षात येईल की ह्या ग्रामीण भागामध्ये आता काय होत आहे ती सांगते. आपण आधी विषय समजून घेऊ की पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास कसा साध्य होतो, आणि त्याची एक मी 2 उदाहरण देईल. तर पहिलं उदाहरण आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचंच आहे. तर मित्रांनो, मी औरंगाबादचा नागरिक आहे. औरंगाबाद इथेच माझा जन्म झाला, साधारण 50 वर्ष 51 वर्ष. तर ते काळ मी औरंगाबादचा बघितलेला आहे, ज्यावेळेस औरंगाबाद शहराची लोकसंख्या साधारण 35,000 मी बघितलेली आहे. आज ती आवाढव्य वाढलेली आहे, खूप मोठं शहर झालेलं आहे. तर बेसिकली औरंगाबाद शहर खूप छोटं होतं आणि औरंगाबादमध्ये पर्यटनाला तेवढं आधी स्थान नव्हतं, ही फॅक्ट आहे. मग आपल्याकडे काय झालं की हे 80मध्ये जसं आपल्याला वर्ल्ड हेरिटेज मिळाला अजिंठा आणि वेरूळला, त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट कशी आहे की आपल्याकडे भारतातले पहिल्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. मग जसं की 1 नंबरची साईट जी डेजिग्नेट झाली, युनेस्कोनी जी डेजिग्नेट केली, ती आहे अजिंठा. 2 नंबरची आहे वेरूळची लेणी. 3 नंबरवर आहे आग्र्याचा लाल किल्ला आणि 4 नंबरला आहे आग्र्याचा ताजमहल. ते अशी क्रमवारी आहे. आपल्याकडे आता 38पर्यंत आपल्याकडे सगळी यादी बघायला मिळते. तर खूप महत्त्वाची साईट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. या 2 साईट्स पहिल्या जागतिक वारसा स्थळे आपल्याच औरंगाबाद जिल्ह्यात आहे या ठिकाणी, म्हणून याला खूप मोठं महत्त्व आलं. मग मी हा विकास जवळून बघितलेला आहे की औरंगाबाद खूप छोटं शहर होतं. ग्रामीण भागामध्ये सिंगल रोड होते. आमचं एक जे मूळ गाव आहे ते गणपतीचं राजूर आहे, त्याच्या अलीकडे दाभाडी नावाचं गाव आहे. तर त्या ठिकाणी मला आठवतं की जायला रस्ताच नव्हता, कच्चा रस्ता, आणि एक एस टी जायची त्याला 4-5 तास लागायचे. खूपच विचित्र अवस्था, रोड नेटवर्क नाही, काय नाही. म्हणजे असं पूर्ण ग्रामीण भाग होता त्यावेळेस. औरंगाबादमध्ये झालं काय की आपल्याकडे सुरुवातीला औद्योगिक क्षेत्र सुरू झाले, म्हणजे MIDC सुरू झालं. आपल्याला मग स्टेशन MIDC आले, मग चिकलठाणा MIDC, मग पैठण MIDC. मग हे असं करत करत आपल्याकडे आज 5 MIDCs आहेत. मग आपल्याकडे DMICचा प्रोजेक्ट आहे, मग 2 स्मार्ट सिटीज आपल्याकडे झालेलं आहे. खूप प्रचंड व्याप आपला वाढलेला आहे. आज खूप चांगलं आपलं शहर डेव्हलप झालेलं आहे, पण मी म्हणेल ओव्हर डेव्हलप झालेलं आहे. आता कुठेतरी थांबायला हवं. पण असो, पण मला आता इथे सांगायचं आहे की हे औद्योगिक विकास चालू असताना आपल्याला एक लक्षात येईल की पर्यटनाचा विकास सुद्धा झाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याला मान्यता मिळाल्यानंतर शासनाने त्याची दखल घेतली आणि मग औरंगाबादचा विकास खऱ्या अर्थाने पर्यटनामुळे सुरू झाला. आणि यामध्ये मग आपल्याला बघायला मिळेल की औरंगाबादमध्ये ITDCचं एक कार्यालय सुरू झालं. मग त्यांनी एक हॉटेल इथे निर्माण केली, औरंगाबाद अशोक हॉटेल. खूप मोठी प्रॉपर्टी होती, पण आपल्याला माहिती आहे ती प्रॉपर्टी नंतर डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये ती विकल्या गेली आणि तिथे आज मोठे मोठे प्रचंड मॉल्स उभे झालेत आणि त्याच्यात प्रचंड असं राजकारण हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. आपल्याला त्याच्यावर असं बोलायचं आहे, पण खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर इथे डेव्हलप झालं. मग अजिंठ्याला, वेरूळला आपण तिथे टुरिस्ट अकोमोडेशन केलं, तिथे रेस्टॉरंट्स केले. आता गंमत सांगतो तुम्हाला. मी 98 साली कुरुक्षेत्राला गेलो. कुरुक्षेत्राला आमची एक कॉन्फरन्स होती, तर मी तिथे माझं एक प्रेझेंटेशन होतं. तर त्यावेळी तिथे आमचे जे प्रमुख पाहुणे होते ते कार्यक्रमाचे, ते दिवंगत इंदर शर्मा, ते मागच्या काही वर्षापूर्वी वारले ते. आणि इंदर शर्मा जी व्यक्ती आहेत त्यांना आपण भारताच्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा पितामहा समजतो. पितामहा, इतके मोठे ते व्यक्तिमत्व. त्यांनी खूप चांगलं असं एक तिथे भाषण दिलं उद्घाटनपर. खूप सारी चर्चा झाली. मग त्यानंतर ब्रेक झाला. मग आम्ही त्यांच्यासोबत थोडा संवाद साधला. मी त्यांना माझं कार्ड दिलं. मग मी त्यांना सांगितलं की सर, आय एम फ्रॉम औरंगाबाद, असं असं आहे. परिचय केला. आमच्याकडे अशा 2 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, पण दुर्दैवाने आमच्याकडे हा भारतातल्या पहिल्या 5 सेंटर्सपैकी एक सेंटर आमच्याकडे आहे.
टुरिझम डिपार्टमेंट आमच्याकडे सुरू आहे, मी तिथेच कार्यरत आहे. हे सगळं त्यांना बॅकग्राऊंड सांगितलं, अजिंठा वेरूळ मकबरा हे सगळं वैभव सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं की आता मला माझी काळजी असते विद्यार्थ्यांची, की विद्यार्थ्यांना शिकल्यानंतर पुढे त्यांचं भवितव्य काय, त्यांना जॉब्स वगैरे चांगले प्लेसमेंट मिळायला पाहिजे. म्हणून मी त्या साहेबांना विनंती केली, इंदर शर्मांना, की सर औरंगाबाद शहरामध्ये आपण आपलं सीता वर्ल्ड ट्रॅव्हल त्यांची कंपनी आहे, तर ती आपण का सुरू करत नाही त्याची एखादी शाखा. तर त्यांनी जे उत्तर दिलं तर मी शॉक झालो आणि तिथे माझा त्यांच्यासोबत वाद झाला. तर त्यांनी मला म्हटले की औरंगाबादला आम्ही का यावं आणि शासन आम्हाला काय देणार तिथे. मग हे असं ऐकल्यानंतर माझं डोकं सरकलं. मग मी त्यांना म्हटलं, सर आत्ताच तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या स्टेजवरती, इतकं असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, तुमच्याकडे एवढं मोठं कंपनी आहे, तुम्ही एवढे मोठे पितामह आहेत, तुम्हाला एक कार्यालय सुरू करायला काय लागतं, आमचे 4 मुलांना तिथे जॉब मिळेल, औरंगाबादचा विकास होईल, सगळ्या गोष्टी. पण त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी आम्हाला शासन काही देणार आहे का, सोयी सवलती, इन्सेंटिव्स, फिस्कल, नॉन फिस्कल, हे सगळं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला जर विकास करायचा आहे तर तुम्हाला शासनानेच काहीतरी द्यायला पाहिजे. आता शासन कुठपर्यंत देऊ शकतं, शासनाचे लिमिटेशन्स असतात, आपण हे समजूनच घेत नाही इंडस्ट्रीचे लोक. म्हणून इंडस्ट्रीतून अशी म्हणजे काही ना काही गोष्टी निर्माण व्हायला पाहिजे. आता एक गंमत सांगतो तुम्हाला. आता औरंगाबादच्या असल्यामुळे अनेक गोष्टी इथे माहिती. तर ज्यावेळेस प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आपल्याकडे नव्हते आणि पर्यटनाला काहीतरी हातभार लावायचा, म्हणजे कळत न कळत हुकून चुकून काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आपल्याकडे जे आपल्या औरंगाबादचे जे पहिल्या 2 5 स्टार हॉटेल्स आहेत, त्यापैकी एक हॉटेल जे आहे ती एक असे नामांकित आपले अंडरवर्ल्डचे एक व्यक्तिमत्व होते, डॉन होते, त्यांची ती प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्यांनी ती एवढी मोठी हॉटेल इथे निर्माण केली. त्यांनी त्यांचा पैसा कुठेतरी गुंतवायचा म्हणून त्यांनी इथे हॉटेल निर्माण केले, पण त्याचा फायदा आपल्याला झाला. म्हणजे आपल्याला पर्यटकांसाठी चांगलं राहण्याची, म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी हे सगळं झालं. आणि मग शासनाने आपल्याकडे ITDC सुरू केलं. मग आपल्याला महाराष्ट्र शासनाने MTDC सुरू केलं. मग MTDCने अनेक ठिकाणी त्यांचे रिसॉर्ट्स वगैरे बांधलं. आता हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू. आता ग्रामीण विकास कसा साध्य होत आहे, आता त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्या भागामध्ये आहे, ते आहे औरंगाबाद जिल्हा. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शासनाने अनेक योजना आणल्या, अनेक ठिकाणी विकास केला. हे करत असताना औरंगाबाद ते वेरूळ चांगला रोड झाला. पहिले आपण रोड डेव्हलपमेंट, रोड इन्फ्रास्ट्रक्चर केलं. औरंगाबादपासून आधी वेरूळपर्यंत चांगला रोड झाला. हे फक्त त्या काळात सांगते मी, 70-80, अलीकडे 90पर्यंत. तर हे प्रमुख असे रोड्स आपण तयार केले. ते सिंगल रोडच होते, पण थोडे चांगल्या कंडिशनमध्ये. रोज आपल्याला जायला तिथनं ट्रॅफिक वाढलं. मग आपल्याकडे आता खूप महत्त्वाचं डेव्हलपमेंट झालं. आपल्याकडे अजिंठा वेरूळ विकास प्रकल्प आपण हाती घेतला. आता इथे काय झालं की आता इथे शासनाचे अधिकारी उपस्थित आहेत, पण मी त्याच्यावर माझं संशोधन केल्यामुळं मला अनेक बारकावे त्यातले माहिती आहेत, ते मला सांगा वाटतं. आपल्याकडे हा जो अजिंठा वेरूळ विकास प्रकल्प झाला, हा आपण सुरूच केलेला नाही. जपानचे जे गव्हर्नमेंट आहे, आता आपल्याला माहिती आहे की जपान हे एक बुद्धिस्ट कंट्री आहे, म्हणजे त्यांचं पॉप्युलेशन बुद्धिझम फॉलो करतं. तर त्यांचं एक असं असतं की आता आपल्याकडे CSR, आपण आता आपल्याकडे 2014-15ला सुरू झालं CSR. आणि त्यांच्याकडे जपानमध्ये हे पूर्वीपासूनच आहे की त्यांना असं वाटलं की ज्या भारतामध्ये तथागतांचा जन्म झाला, बुद्धांचा जन्म झाला आणि त्यांच्याशी संबंधित जेवढ्या साईट्स आहेत त्या ठिकाणी त्यांचं विकास व्हायला पाहिजे, कन्झर्वेशन व्हायला पाहिजे. तर हा असा त्यांचा एक मूळ उद्देश होता. मग त्यांनी एक पर्टिक्युलर निधी त्यांनी तो केंद्र शासनाला कबूल केला की आम्हाला ह्या ठिकाणी हे सर्व द्यायचं आहे आणि ह्या साईट्स डेव्हलप करायचं. मग त्या जपान शासनाने जे OECF होतं, ओव्हरसीज इकॉनॉमिक कोऑपरेशन फंड, यांच्या माध्यमातून ॲग्रीमेंट झालं आणि केंद्र शासनाने
तो प्रकल्प घेतला, तो फंडिंग घेतला आणि मग त्यांनी केंद्र शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला एक मास्टर प्लॅन बनवायला सांगितलं. मग तो 91 साली तो प्लॅन बनला. मग तो 92 साली पैसा आला आणि मग तो विकास सुरू झाला. तर अजंठा वेरूळ विकास प्रकल्प काय आहे? आता मी तुम्हाला ग्रामीण विकास आणि हे सांगतोय. ह्या प्रकल्पामध्ये बेसिकली अजंठा एलोरा टुरिझम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये बेसिकली कन्झर्वेशन पार्ट खूप मोठा आहे. कन्झर्वेशन ऑफ दी केव्स, अजंठा आणि वेरूळच्या लेण्यांचं संवर्धन शास्त्रशुद्धपणे, म्हणजे हे कार्य फक्त ASIच करू शकतो. तर त्यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. पण आता याच्यात गंमत अशी आहे की हे एकमेव नाही. आता अनेक लोकांना माहितीच नाही की अजंठा वेरूळ विकास प्रकल्पामध्ये आपण कन्झर्वेशन तर केले, मॉन्युमेंट्स म्हणजे केव्स केले, मग आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केला. तो जो इन्फ्रास्ट्रक्चर लागायचा आपल्याला, म्हणजे बेसिकली त्याच्यात रोड झाले. साधारण आपण 280 किलोमीटर्स जिल्ह्यामध्ये रोड्स वाईडनिंग केलं. म्हणजे आपण सिंगल रोड, नॅरो रोड जो होता त्याला डबल रोड केला आणि आता त्याच्यापेक्षा 4 लेनचा, म्हणजे आता 2 लेनचा आहे, आता आपण 4 लेनकडे चाललेलो आहे. तर हा विकास रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाला. मग त्यानंतर आपण अनेक तिथे बिल्डिंग्स उभारल्या त्या पर्यटकांच्या सुविधेसाठी. मी त्याच्याकडे येईल. त्याचसोबत आपल्याकडे 2 सबस्टेशन बनवले इलेक्ट्रिसिटीचे, म्हणजे विद्युत आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष आपल्याकडे लोड शेडिंग होती. पण ह्या ठिकाणी अजंठा वेरूळला अनइंटरप्टेड सप्लाय असायला पाहिजे, निरंतर असं इलेक्ट्रिकल सप्लाय असायला पाहिजे, वीज कंटिन्यू यायला पाहिजे, म्हणून आपण 2 सबस्टेशन्स बनवले, एक अजंठाला आणि एक वेरूळला. एवढंच नव्हे तर आपण तोंडापूर नावाचा जो एक छोटा डॅम आहे, धरण आहे छोटं, तर त्याची आपण हाईट वाढवली, आणि त्याच्यामुळं आपल्याला वॉटर स्टोरेज वाढलं. आता हे वॉटर आपण जे तयार केलं, म्हणजे डॅम हाईट वाढवली, ते पाणी सगळं जलशुद्धीकरण केंद्र त्यासाठी बनवलं आणि तिथून ते पाणी थेट अजंठाच्या लेणीमध्ये पर्यटकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट फिल्टर्ड वॉटर आपण ही प्रोव्हिजन याच्यामध्ये केली. म्हणजे ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहे टुरिस्टच्या, ह्या सर्व आपण त्याच्यामध्ये दिल्या. यासोबत आपल्याला एक महत्त्वाचा भाग याच्यात झाला की अजंठा आणि वेरूळचं जे वनक्षेत्र आहे आजूबाजूला जे आहे, वनराई जी आहे, तर त्या ठिकाणी आपण अफॉरेस्टेशन, म्हणजे आपण तिथे नवीन झाडं लावली, वृक्ष लावली. तर ती कुठली लावली आणि किती लावली, तर ही खूप शास्त्रीय आहे. म्हणजे मी जे सांगतो मी ज्या योजनेचा एक भाग होतो. सुरुवातीला मी एक संशोधक म्हणून काम केलं आणि त्यानंतर मी त्यांचे एक तज्ज्ञ आणि त्यांचा एक सल्लागार म्हणून पण मी त्याच्यावर काम केलं. पण याच्यामधनं मला जे लक्षात आलं की 750 हेक्टर, एकर नव्हे हेक्टर, तो 750 हेक्टरमध्ये आपण हे जे प्रजाती ज्या आहेत त्या झाडांच्या, ते त्या काळामध्ये जे होत्या, म्हणजे साधारण 2200 वर्षापूर्वी जे त्या ठिकाणी वनराई होती ते आयडेंटिफाय केले आणि ते आपण वृक्ष त्या बाजूला सगळीकडे लावले. म्हणून आज आपल्याला एवढं हिरवगार दिसतं सर्व परिसर. आपल्या मराठवाडा टुरिझमच्या पेजवर आज अजंठाचा फोटो आपण बघितला असेल, हिरवगार. हे कधीच झालेलं आहे, हे त्या काळात झालेलं आहे. तर असा हा वनक्षेत्र आपण हे केला. आणि सगळ्यात मोठा आपण याच्यामध्ये जो डेव्हलपमेंट केला, तर अनेक लोकांना हे माहितीच नाही, औरंगाबादचा जो एअरपोर्ट आहे, हा औरंगाबादचा एअरपोर्ट बेसिकली निजामाने बांधलेला. कारण आपण मराठवाडा हे हैदराबाद स्टेटमध्ये होतं. आपण 48मध्ये आपण स्वतंत्र झालो, पण 48पर्यंत इथे निजाम राज्य होतं आणि निजामांनी त्या काळात खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं. तर त्याच्यामधला एक भाग म्हणजे औरंगाबादचा एअरपोर्ट आहे. तो निजामकालीन एअरपोर्टच इतके वर्ष आपण वापरत होतो. खूप जुनाट असं एअरपोर्ट होता, जो साधारण 70-80 वर्ष जुना एअरपोर्ट. तिथले मशिनरी वगैरे सगळं जुनाट होतं आणि तिथे नाईट लँडिंग फॅसिलिटी वगैरे असं काही नव्हतं. मग ह्या अजंठा वेरूळ विकास प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद एअरपोर्टचा विकास झाला. त्याच्यात काय झालं, मग आपण नवीन टर्मिनल बिल्डिंग बनवली. टर्मिनल बिल्डिंग झाली आपल्याकडे, खूप प्रशस्त अशी बिल्डिंग आहे. म्हणजे स्टेट ऑफ दी आर्ट आपल्याकडे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आज बघायला मिळतं. तिथे मग आपल्याकडे जे
ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलचं जे खूप भव्य असं टावर झालेलं आहे आणि आपल्याकडे रनवे एक्सटेंड केला आहे की आपल्याकडे नाईट लँडिंग फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड केलेला आहे आणि मोठे मोठे आज विमान जम्बो जेट्सचे आहेत ते आज तिथे 24 तास कधी उतरू शकतात एवढी आपण चांगली कॅपॅसिटी आणि आजही आपण तो अंडर युज्ड आहे. म्हणजे आपण तो आंतरराष्ट्रीय स्तराचा एअरपोर्ट बनवला. आजही तो डोमेस्टिक एअरपोर्ट आहे पण त्याच्या आपण जे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तराचं आहे आणि आज आपण काही फ्लाईट्स आंतरराष्ट्रीय चालवतो हजच्या फ्लाईट्स वगैरे त्याच्यात. तर हे सर्व जो विकास आहे तर हे काय आहे हा पर्यटन विकास आहे. मग आपल्याला याच्यातनं काय भेटलं आपल्या जिल्ह्याला काय भेटलं एअरपोर्ट तर औरंगाबादला आहे पण बाकी डेव्हलपमेंट जे झालं कुठं झालं ते की रुरल एरियाजमध्ये झालं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये विकास झाला पर्यटनामुळे. मग काय झालं ग्रामीण भागामध्ये आपल्याला खूप चांगले रोड्स झाले. जे माझ्या गावाला जायला रोड नव्हता तर तो रोडसुद्धा ह्या योजनेतच झाला. तर हे रोड्स आपल्याकडे झाले. आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी आली. त्या लाईननी जेवढे गाव आहेत त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटली. मी अजून एक सांगायचं विसरलो. आज आपण सर्व मोबाईल वापरतो. आज आपण सगळे ऑनलाईन झालो. पण त्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये नवीन नवीन मोबाईल सुरू झाले होते पण तत्पूर्वी आपल्याकडे फक्त STD ISD चालायचं. तर ते फोन नेटवर्क आपल्याकडे सुरू झालं. तर आपल्याला माहिती असेल की ती ताराने आपण पूर्ण कनेक्टिव्हिटी वाढवली होती. म्हणजे ती अशाच आहे ती तारानेच आपले फोन कॉल जातात लँडलाईनचे. तर औरंगाबादपासून जळगावपर्यंत ही पूर्ण टेलिफोनची लाईन तारा आपण इथनं टाकल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये औरंगाबादपासून आपण वेरूळ कन्नडपर्यंत अशा ह्या लाईन्स टाकल्या. कारण आपल्याला STD ISD फॅसिलिटी पर्यटकांना द्यायची. याचा पर्यटकांना द्यायची पण फॅसिलिटी कोणाच्या उपयोगाची सर्वांच्या उपयोगाची. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना याचा आपल्याला उपयोग झाला. म्हणजे हे सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आपल्याला पाणी आलं इलेक्ट्रिसिटी आली टेलिफोन आले हे कोणामुळे आले हे पर्यटनाचा जो विकास झाला आणि त्याचा फायदा कोणाला झाला ग्रामीण भागाला झाला. आता एवढं सगळं चांगलं झालं. आता माझा एक जो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की योजना खूप छान झाली. खूप चांगल्या प्रकारे आपण ती राबवली. खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं. मी तर असं म्हणतो माझ्या सर्व व्याख्यानामध्ये की अजंठा एलोरा इज द फर्स्ट प्लॅन्ड डेव्हलपमेंट इन इंडिया. टुरिझमचा प्लॅन करून डेव्हलप केलेलं एकमेव असं क्षेत्र आहे. प्लॅन्ड डेस्टिनेशन आहे. ते सगळं झालं. आता जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता ही जी योजना होती ती यामध्ये एक महत्त्वाचा घटक सगळ्यांना दुर्लक्षित राहिलेला आहे. सगळं चांगलं झालं. एक जो महत्त्वाचा भाग आहे आणि तो भाग आहे की सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ दी लोकल्स. म्हणजे स्थानिकांचे गावकऱ्यांची रहिवाशांची सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली का सामाजिक आर्थिक विकास त्यांचा झाला का हे आम्ही योजनेमध्ये घेतलं होतं. म्हणजे TCSनी आणि सगळ्यांनी हा एक महत्त्वाचा भाग होता की ह्या सर्व निर्मितीमधनं इन्फ्रास्ट्रक्चरपासून कन्झर्वेशनपासून सगळं हे तयार झाल्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळायला पाहिजे. म्हणजे आपण जे एम्प्लॉयमेंट जनरेशन वगैरे सगळं आपण जे म्हणतो तर त्या रहिवाशांना हे भेटायला पाहिजे अभिप्रेत होतं. पण हे झालंय का तर नाही झालं. त्याच्यामध्ये आता जो आपल्याला इकॉनॉमीचे 4 सेक्टर्स असतात प्रायमरी सेकंडरी टर्शरी. आता हे जे सेक्टर्स आहेत त्याच्यात मग पहिला जो भाग आहे त्यांनी काय करायचं दुसऱ्याने काय करायचं तिसऱ्याने. तो जो दुसरा आणि तिसरा जो भाग आहे तर तो ग्रामीण भागात आहे. समजा आपल्याला हॉटेल्स आहेत. हॉटेल्समध्ये लागणारे खाद्यपदार्थ हे कुठनं येतात म्हणजे रॉ व्हेजिटेबल्स आहेत फ्रूट्स आहेत मीट प्रॉडक्ट्स आहेत मिल्क प्रॉडक्ट्स आहेत हे कुठनं येणार हे शेतकऱ्यांकडनं येणार. मग आता आपल्याकडे ती जात आहे का तर ते जात नाही. मग स्थानिकांना तिथे रोजगार मिळाला का तर नाही मिळाला. याला जिम्मेदार कोण आहे तर आपण सर्वच आहे. कोणी एक जण याच्यासाठी जिम्मेदार नाही. मला याच्यावरून एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे टुरिस्ट गाईड ट्रेनिंग प्रोग्राम असतात. आता मी त्या योजनेचा एक भाग होतो ADPचा. तर त्या योजनेमध्ये
एक माझ्याकडे काम दिले होतं ते TCSने. तर ते असं होतं की ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचे आहेत आपल्याला. ट्रेनिंग प्रोग्राम ऑफ दी MTDC ऑफिशियल्स, म्हणजे MTDC स्टाफ ट्रेनिंग प्रोग्राम आणि ASIचे, म्हणजे जी साईटवर जे लोक असतात आणि पर्यटनाशी संबंधित सर्वांचं ट्रेनिंग घ्यायचं. तर ते काम माझ्याकडे आलं. मी ते काम केलं. मी त्यांच्यासाठी एक कोर्स डिझाईन केला, ट्रेनिंग प्रोग्राम. मग त्यामध्ये आम्ही ॲक्च्युअल ट्रेनिंग पण दिली. पायलट बॅचेस मी कंडक्ट केल्यानंतर मग माझे काही विद्यार्थी, प्राध्यापक यांना मी ते पुढे त्यांचं ट्रेनिंग घेऊन ट्रेन द ट्रेनर्स, मग आम्ही हे पुढे गेलो. तर मी काही बॅचेस औरंगाबादला, गणपतीपुळेला घेतलं. महत्त्वाचे जे अधिकारी वगैरे होते त्यांना मी त्या ठिकाणी ते आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर याच्यात मला असं एक लक्षात आलं, विशेषतः MTDCमध्ये, की अनेक लोकांनी तत्काळ जे 75च्या काळामध्ये लागलेले आहेत. एक मिनिट. पंच्याहत्तरच्या काळामध्ये जे कर्मचारी त्या ठिकाणी लागले, बरेचसे त्यातले रिटायर झाले होते. तर मी त्यांची एक फीडबॅक घेतला. तर एक मेकॅनिझमच होता. तर अनेक लोकांनी मला सांगितलं की सर, आम्ही पहिल्यांदाच पर्यटन काय आहे हे समजलं. पण इतके वर्ष आम्हाला कुणी असं पर्यटन काय आहे, त्याचं महत्त्व काय आणि आपण काय करायला पाहिजे हे कुठंच ट्रेनिंग झालेलं नव्हतं. आणि त्यांचं बरोबर आहे, कारण त्यावेळेस पर्यटनाचं असं प्रशिक्षण नव्हतं. मग ते प्रशिक्षण दिल्यानंतर मग त्याच्यात नव्या जोमाने सर्व कामाला लागले आणि आम्ही आमचं एक चांगला त्याच्यामध्ये हातभार लावला आमच्या विद्यापीठ पर्यटन विभागातर्फे. मग हे सगळ्या चांगल्या गोष्टी तिथे व्हायला लागल्या. आता याच्यामध्ये एक भाग माझ्याकडे पुन्हा आला की गाईड ट्रेनिंग प्रोग्राम. तो गाईड ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता हे कसं आहे की ग्रामीण विकासाशी संबंधित आहे. आपल्याला अजंठाला आणि वेरूळला किती हे लागतात, गाईड लागतात. तर TCSचा डेटा आहे, हा माझा नाही. TCSने जो डेटा दिला, तर TCSने सांगितलेलं आहे आपल्याला साधारण 488 488 म्हणजे 488 गाईड्सची गरज आहे. म्हणजे तो जो आम्ही प्लॅन बनवला होता, AADPचा फर्स्ट फेज आहे आणि सेकंड फेज, तर येणाऱ्या काळामध्ये जसं इथे पर्यटन वाढेल, पर्यटक वाढतील, तर आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला गाईड्सची गरज पडेल. मग ती गाईड ट्रेनिंग प्रोग्राम, मग ते गाईड ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अडचण अशी असते की ते केंद्र शासनाचा विषय आहे. मग केंद्र शासनाने ते काम दिलेलं आहे ASIकडे आणि IITTM नावाची जी संस्था आहे त्यांची. मग त्यांच्या मार्फत ते प्रशिक्षण चालतं. आधी ते औरंगाबादला व्हायचं, आता ते ग्वालियरला शिफ्ट झालं. मग आपण येतो वेस्टर्न रिजनमध्ये. वेस्टर्न रिजनमध्ये त्यावेळेस 5 राज्य होते, आता वाढले, कारण ते राज्यांची विभागणी झाली, नवीन राज्य स्थापन झाले. आता याच्यात काय झालं की ग्वालियरला वेस्टर्न रिजनचं गाईड ट्रेनिंग प्रोग्राम आहे. तिथे मी गेलेलो आहे. आमचे मॅडम डॉक्टर माधुरी सावंत ते पण तिथे लेक्चर्स घ्यायला जायच्या, ट्रेनिंग द्यायला जायचे. मग तिथं बघितलं तर वेस्टर्न रिजनमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत ते कोण आहेत, तर ते खजुरावचे. खजुराव हे मध्य प्रदेशमध्ये आणि काही आजूबाजूचे त्यांचे गावातले मुलं आहे. महाराष्ट्रातून कोण आहे, कोणी नाही. अजंठ्यातून कोणी आहे, कोणीच नाही. वेरूळचं कोण आहे, कोणीच नाही. मग मला तर प्रश्न पडला की एवढं मोठं संधी आहे, फ्रीलॅन्स जॉब आहे तुम्हाला, एवढी मोठी आपल्याकडे गरज आहे गाईडची, पण आपल्याकडे गाईडसाठी कोणी मुलं येतच नाहीत, ते बनण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी. मग मी वापस आलो. मग मी चर्चा केली. आता चर्चा अशी झाली की माझ्याकडे अनेक लोक येतात गावातनं, म्हणजे छोटे मोठे सगळे जे कार्यकर्ते असतील, सरपंच आहे, कोणी काही ना काही गायडन्स. मग अजंठाचे सरपंच मिळाले, ते आले, म्हणे सर आमच्यासाठी काहीतरी करा, आम्हाला काहीतरी योजना द्या. मग म्हणलं काय द्यायला पाहिजे तुम्हाला, तर त्यांचं असं काहीतरी वेगळी अशी योजना द्या म्हणले, शासनाचा पैसा येईल, निधी येईल. म्हणलं तसं काही येत नाही. एक योजना आहे शासनाचीच की आपल्याकडे टुरिस्ट गाईड ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्या ठिकाणी आपल्या मुलांना आपण तिथे पाठवायला पाहिजे, त्यांना रोजगार निर्मिती होईल, आपल्याला एवढी एवढी गरज आहे. तर ते म्हटले की हे आमचे मुलं येणार नाही आणि आम्हाला एवढे छोटे जॉब करायचे नाही. आता हे त्यांची वाक्य.
आणि त्यांनी जे उत्तर दिलं जस्टिफिकेशन, मी तर शॉकच झालो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर हे किती कमवणार आणि काय करणार, आमच्याकडे एवढी शेती आहे म्हणे, ही अर्धा एकर पलटवली तर एवढे लाख मिळतात, रोड साईड काढली तर एवढे लाख मिळतात. म्हणजे लोकांच्या डोक्यात काय आहे की आपलं इन्व्हेस्टमेंट करायचं आणि ती जमीन खरेदी विक्री करायची, त्यातनं पैसा कमवायचा. निरंतर रोजगार अजूनही त्यांच्या डोक्यात गेलेला नव्हता. मग आपल्याला लक्षात येईल की मग आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये रहिवाशांना काहीच फायदा झालेला नाही. आता याचा पुढचा भाग सांगतो मी. आमच्या विभागामध्ये आपल्याकडे रिसर्च अँड कन्सल्टन्सी सेल आहे. त्याच्या माध्यमातून आपण केंद्र शासन पर्यटन मंत्रालयासोबत काम करतो, काही इतर राज्यांसोबत काम करतो, पण महाराष्ट्रासोबत अजून आम्ही काम केलेलं नाही, कारण आमचा बाहेरच व्याप आहे. तर इथलं काही कोऑर्डिनेशन जमत नाही. तर आम्ही जे काम करतो अनेक ठिकाणी अनेक आम्ही स्टडीज कंडक्ट केल्या केंद्र शासनासाठी की इतर राज्यांसाठी, आणि आमचे स्वतःचे स्टडीज चालतात. आमचे मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत किंवा काही आमचे रिसर्च पेपर्स असतात, काही डॉक्टरल स्टडीज आहेत, PhDचे काही कामं आहेत. तर आम्ही सर्व जे करायचो आणि जे केलं, तर आम्ही जे निष्कर्ष काढले की हे सर्व योजना झाल्या, एवढं पर्यटन आहे आपल्याकडे, सगळ्या गोष्टी, सगळ्यांना फायदा झाला, फक्त एका कॅटेगरीला नाही झाला. तर कोणाला नाही झाला? तर ज्यांच्या गावामध्ये अजंठा आहे, ज्यांच्या गावामध्ये वेरूळ आहे, ज्यांच्या गावामध्ये खुलताबादच्या दर्गा आहे, तर त्या अशा गावांच्या रहिवाशांना याचा उपयोग झाला नाही, असा आमचा निष्कर्ष आहे. इट इज ऑन पेपर. आणि हे आम्ही आमचे निष्कर्ष अनेक लोकांना, फार मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानपासून आम्ही सगळ्या जे एजन्सीज आहेत, केंद्रीय पर्यटन मंत्रालय वगैरे, आम्ही सर्वांना दिले. आणि कोणी काय काय करायला, इव्हन MTDCमध्ये आम्ही अनेक वेळेस हे दिलेलं आहे की आपल्याला हे पर्यटनाचा फायदा ह्या ग्रामीण भागातील ज्यांच्या गावात अजंठा आहे त्याला फायदा व्हायलाच पाहिजे. फायदा होतो कोणाला? आपण पर्यटन कसं वाढवलं? आपण पर्यटन औरंगाबादला येतो, अजंठ्याला जातो आणि घरी येतो, म्हणजे हॉटेलवर येतो. औरंगाबाद अजंठा अँड बॅक, औरंगाबाद एलोरा अँड बॅक. मग अजंठ्याला गेल्यावर पर्यटक काय खर्च करतो तिथे? काहीच खर्च करत नाही. तो जास्तीत जास्त तिथे जेवण करेल, MTDCच्या रिसॉर्टमध्ये किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये तो तिथे जेवण करेल. मग तिथे काही शॉपिंग करतो का? तर नाही करत. मग ह्या लोकल्सला काय भेटलं की तिथे? काहीच भेटलं नाही. मग ते हॉटेलवाल्याचा तेवढा एक उद्योग झाला. मग छोटे मोठे जे आपले हँडीक्राफ्ट सोव्हिनियर शॉपवाले आहेत, ते यांना थोडंफार काहीतरी उत्पन्न मिळालं, पण ते फार कमी आहे. आमचा असा प्रयत्न आहे की अनेक वेळेस आपल्याला खूप वाईट बोललं जातं. मी ह्या सर्व लोकांच्या सोबत आहे, रहिवाशांसोबत. तर याच्यामध्ये तर ह्या सर्व रहिवाशांमध्ये आता आपल्याला अनेकदा पेपरमध्ये येतं की तिथले मुलं जे आहेत, जे काहीतरी विक्रेते आहेत, काहीतरी ते स्टोन्स विकतात, कोणी ते पोस्ट कार्ड विकतं, कोणी फिल्म रोल, असे आपल्याला जे मुलं आहेत, काही सोव्हिनियर्स विकतात, यांचा त्रास होतो पर्यटकांना. आता त्रास होतो हे खरं आहे, मलाही मान्य आहे की त्रास होतो, पण ही वेळ त्यांच्यावर आणली कोणी? तर त्याला जिम्मेदार सुद्धा आपणच आहोत की स्थानिक रहिवाशांना त्याचा फायदाच होत नाही आणि त्यासाठी आपण काही करत नाही. म्हणून आपण त्यांच्यासाठी काही ना काही द्यायला पाहिजे. म्हणजे आपण अनेक ठिकाणी विदेशामध्ये बघतो की खूप सिस्टमॅटिक त्यांनी काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या म्हणजे स्थानिकांना फायदा होईल याच्यासाठी. पण आपल्याकडे तसं होताना दिसत. मग आपण म्हणतो अरे हे लोक असेच आहेत, ते तसेच आहेत, त्यांना काहीच कळत नाही, त्यांनी इतका त्रास दिला, हे केलं ते केलं, असं आपण उलट त्यांना. पण माझं असं मत आहे की बाबा हे अजंठा ही जरी जागतिक वारसा स्थळ आहे, पण अजंठाची खरी मालकी त्या रहिवाशांची. अजंठामुळं लाखो करोडो रुपये आपण कमवतोय. तर ते करोडो रुपये कुठे जात आहेत? ते लाखो करोडो रुपये आपले जात आहेत त्या शहरामध्ये, शहरातील व्यावसायिकांकडे. त्या स्थानिकांना विचारांना काही फायदा होत नाही. म्हणून आपल्याला या स्थानिकांचाही विचार करावा लागेल. आता मी याच्या पुढे अजून एक उदाहरण देतो. त्याचं उदाहरण असं आहे की जसं औरंगाबाद जिल्हा आपण बघितलं, तसं अजून एक असं स्थान आहे की ज्यामध्ये ग्रामीण विकास खूप चांगला झालेला आहे.
आणि दॅट इज अ क्लासिक एक्झाम्पल. ते गाव आहे खजुराहो. आपल्याला माहिती असेल खजुराहोला जे मंदिर आहे ते फार प्रसिद्ध आहे. तिथली कामशिल्प आहेत त्या मंदिरांवर आणि अतिशय दुर्गम भागामध्ये ते गाव आहे. आणि ह्या दुर्गम भागामध्ये जो दुर्गम भाग आहे मध्य प्रदेशमध्ये, आजही तिथे रेल्वे जात नाही. आणि खजुराहो हे ग्रामपंचायतीचं गाव होतं. त्या ठिकाणी त्या काळामध्ये ज्यावेळेस याचं लोकांना माहिती झाली तर त्या ठिकाणी एअरपोर्ट आला, 5 स्टार हॉटेल्स आले. मी स्वतः 2 वेळेस गेलो. मी झान्सीवरनं तिथे गेलो. मला 3-3 तास त्या याला जायला लागले. आम्ही एस टीने गेलो, त्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्टने विद्यार्थ्यांना घेऊन. इतकं हळूहळू. पण तिथे काय झालेलं आहे की ग्रामीण विकास इतका चांगला झालेला आहे की त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल्स आहेत, छोट्या मोठ्या बजेट हॉटेल्स आहेत, होमस्टेज आहेत आणि प्रत्येक गावातील प्रत्येक मुलाला, नागरिकाला त्यांचा सहभाग आहे. प्रत्येक जणाला काही ना काही त्याच्यातनं रोजगार मिळालेला आहे. कोणी सोविनार शॉप्स आहे, कोणाचे रेस्टॉरंट आहे, कोणाची खानावळ आहे, सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे. आणि आता अशी काही परिस्थिती आहे, त्यांच्याकडे एवढे पर्यटक येतात त्यांच्याकडे माणसं नाही. मग माणसं कुठून आणायची? तर मग देशभरातून लोक तिथे जातात काम करायला. इतकं प्रचंड तिथे डेव्हलपमेंट झालेलं आहे. विमानतळे, चार्टर फ्लाईट्स चालतात, अजूनही रेल्वे गेलेली नाही. इतका चांगला विकास त्यांनी साध्य केला. मग हे एक्झाम्पल जे आहे खजुराहोचं, ते अनेक ठिकाणी आपण रेप्लिकेट करू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो. आता होतंय काय की मी आता एक शेवटचा एक मुद्दा सांगेल. आपल्याकडे अनेक योजना येतात, खूप चांगलं काम होतं, पण जो महत्त्वाचा घटक आहे तो रहिवाशी, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आता हे ज्यावेळेस आम्हाला हे लक्षात आलं, आम्ही जेवढं संशोधन केलं, आम्ही जेवढं पोटतिडकीने जे काम करतो, आम्हाला हे लक्षात आलं की ह्या लोकांना काही होत नाही, काही विकास होत नाही, त्यांचा सोशिओ इकॉनॉमिक स्टेटामध्ये काही फरक पडत नाही. मग काय करायला पाहिजे? मग आम्ही म्हटलं की आम्ही शांत बसणार नाही. आमचा जो पर्यटन प्रशासन विभाग आहे विद्यापीठाचा, मग आम्ही आमचे सगळे संशोधकांनी आम्ही एक मीटिंग घेतली. आणि डॉक्टर माधुरी सावंत आमचे जे कोऑर्डिनेटर आहेत रिसर्चच्या, त्यांनी कन्सल्टन्सी, मग त्यांनी अशी हे मांडले की आपण ह्या लोकांपर्यंत जायला पाहिजे. मग आम्ही एक मोहीम सुरू केली, पर्यटन जनजागरण मोहीम. तर ह्या मोहिमेचा आम्ही जो उद्देश होता, जो थीम होता, तो असा ठेवला, पर्यटनातून समृद्धीकडे. पर्यटनातून समृद्धीकडे. आणि हे विशेष फक्त आम्ही ग्रामीण भागामध्ये हे राबवलं, अवेअरनेस कॅम्पेन. त्याच्यामध्ये आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये साधारण 30 गावांमध्ये गेलो आणि 30 गावांमध्ये त्या गावकऱ्यांना एकत्रित केलं. म्हणजे आम्ही अशा मीटिंग्स घेतल्या, अनेक ठिकाणी घेतल्या. मग अशा मीटिंग्स कोणाला बोलवायचे तिथे? मग तिथला सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्रामसेवक आहे, शाळेचं हेडमास्टर आहे, शिक्षक आहे, आणि आपले काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, शेतकरी आहेत, हे सगळ्यांना आम्ही बोलवायचो. आता आमचे जिथे जिथे कॉन्टॅक्ट्स आहेत, कारण आपण सगळे गावातूनच आलेलो, तर प्रत्येकाचे कोणी ना कोणी नात्यातले याच्यातले असतात. मग आम्ही असे संपर्क करत गेलो. आणि जसं की अजंठा गाव आहे, पर्दापूर गाव आहे, लेनापूर गाव आहे, सोयगाव आहे, असे मी अजंठाच्या आजूबाजूचे, मग दौलताबादच्या आजूबाजूचे असे सगळे गावं आम्ही आयडेंटिफाय केली. त्या ठिकाणी मग आम्ही त्या लोकांना जाऊन भेटायचो. आणि भेटायचं काय, आम्ही आमच्या टीम्स तयार केल्या आणि आम्ही सगळे अलग अलग याच्यात जायचो. आणि शनिवार रविवार असं सुट्टीच्या दिवशी आम्ही हे आमचं काम सुरू केलं. आणि त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस क्रिएट केलं की बाबा, आपल्याला पर्यटनातून इतका फायदा होऊ शकतो, शेतीला पूरक आहे, किंवा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये अशा अशा एवढ्या शासनाची योजना आहे. मग आम्ही MTDCच्या स्कीम्स प्रमोट केल्या तिथे, बेड अँड ब्रेकफास्ट. मग ती स्कीम आम्ही त्यांना समजून सांगायचो, महाभ्रमणची सांगायचो. मग हे टुरिस्ट गाईडचं काय आहे, मग तुम्हाला जर एखादा उद्योग सुरू करायचा तर तुम्हाला शासनाकडनं, बँकेकडनं किती लोन मिळतं, त्याच्यात सबसिडी किती असते, तुम्ही काय काय सुरू करू शकता, हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगायचो. मग आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमध्ये मग आम्ही त्यांच्यासाठी कार्यशाळा घेतल्या. मग आम्ही कार्यशाळा, मग आमचे जे लोकल रोटरी क्लब आहे त्यांना आम्ही बोलवलं. मग त्यांच्या माध्यमातून त्यांचे काही सर्व्हिस प्रोजेक्ट राहतात, त्यांना इन्व्हॉल्व केलं. मग ह्या कार्यशाळेमध्ये सगळ्या गावखेड्यातनं लोक यायचे. मग त्यांना आम्ही सगळं सांगायचो, काय काय व्हायला पाहिजे, तुम्ही काय करू शकता, आमची काय मदत लागेल, आम्ही काय काय तुम्हाला देऊ शकतो, हे सगळं सांगितलं.
यासोबत मग आम्ही आमचे एक विद्यार्थिनी आहे हर्षदा नावाची, तर ती पैठणची आहे. मग आम्ही तिला सांगितलं की तुम्ही पैठणलाही आता आपण जनजागरण करायला पाहिजे. मग आम्ही तिच्या वडिलांना संपर्क साधला. मग त्यांनी पूर्ण पैठणचे जे आता पैठणमध्ये खूप चांगला विकास व्हायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने नाही आहे. कारण आपल्याकडे सर्वात सुंदर अशी बाग त्या ठिकाणी ज्ञानेश्वर उद्यान आहे, पण त्याची दुरावस्था झालेली आहे. पण ते आम्ही पुन्हा कसं सुरू करता येईल त्याच्यासाठी मंथन करण्यासाठी मग आम्ही पैठणला गेलो. मग पैठणला आम्ही कार्यशाळा घेतली, सर्वांना बोलवलं. मग आम्ही सगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले की मी सगळ्यांचं ऐकून घेतलं. मी त्यांना सांगितलं आपण काय काय करू शकतो. मग मी त्यांना सांगितलं की आपण पैठण महोत्सव घ्यायला पाहिजे, अवेअरनेस करायला पाहिजे, लोक तिथे येतील. कारण पैठण आपलं आज जसं औरंगाबाद खूप मोठा आहे, औरंगाबाद आज जरी आपण म्हणतो की खूप मोठं शहर आहे, पण औरंगाबाद एकेकाळी पैठणचा तालुका होता. म्हणजे सातवाहन काळामध्ये ज्यावेळेस प्रतिष्ठान नगरी ही कॅपिटल होते सातवाहनाची, त्यावेळेस आपला औरंगाबाद म्हणजे तत्कालीन राजताडगा नावाचं जे गाव होतं मूळ औरंगाबाद, ते एक तालुका होता, त्याचा छोटंसं गाव होतं आपलं. आज उलट स्थिती आहे. पण आपल्याला जे पैठणचं जे ऐतिहासिक सांस्कृतिक वैभव आहे, तर ते आपल्याला खूप मोठं आकर्षण आहे. तर ते आपल्याला पुढं आणायचं. आम्ही त्यांना सगळं सांगितलं. मग ते खूप चांगले लोक होते, त्यांनी तिथे मग सुरू केलं. मग आम्ही मध्यंतरी एका विद्यार्थ्याला आम्ही तो पूर्ण प्रकल्प दिला की ज्ञानेश्वर उद्यानचं स्टडी कर, आणि त्यांचं पूर्ण बारकाईने 6 महिने स्टडी केला. आणि मग तो इरिगेशन डिपार्टमेंटला दिला, आणि त्याच्यावर बेस्ड आता त्यांनी नवीन आता एक डेव्हलपमेंट प्लॅन आणला की ते काय काय करायला पाहिजे. तर हे असं आम्ही आमच्या परीने सगळ्या लोकांसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप काही आपल्याला करता येतं. मग आम्ही ते केलं. आमचा प्रयत्न अजूनही चालूच आहे. आणखीन आम्ही एक लास्ट सांगतो की आपल्याकडे एक UNDPचा प्रोजेक्ट झाला होता, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत खुलताबाद शुलीभंजन ग्रामीण पर्यटन विकास. आता ती खूप मोठी गंमत आहे की तो प्रकल्प पूर्ण झाला, सगळं झालं, डेव्हलपमेंट झाली, प्रशिक्षण झालं, सगळं झालं. आणि 4-5 वर्षाच्या नंतर मला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने एक मेल पाठवला की आम्हाला ह्या ठिकाणचे एक इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करून पाहिजे. तर त्यांनी माझी त्याच्या ठिकाणी अशी एक नेमणूक केली आणि आम्हाला एक अहवाल द्या म्हणे. 1 महिन्याचा कालावधी दिला. मी म्हटलं की 1 महिन्यामध्ये हे काम होणार नाही, किमान मला 6 महिने लागतील. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे. मग मी 6 महिने तिथं अभ्यास केला आणि इतकं त्याच्यामध्ये आपण योजना आणली, योजना राबवली, सगळं केलं, चांगलं झालं, कुठलंच वाद नाही. इम्प्लिमेंटेशन सगळं केलं. पण काय झालं की तिथे साईट सिलेक्शन चुकलेली. खुलताबाद इज अ क्लास C म्युन्सिपल टाउन. तिथे खुलताबादला नगर परिषद आहे म्हणून तो ग्रामीण भाग होत नाही. शुलीभंजन ग्रामीण आहे, तिथे गाव आहे. पण अशी योजना आपण अशा ठिकाणी राबवली म्हणजे मुळात आपल्याला अनेक गोष्टी तिथं त्रुटी येतात. आणि मग ही सगळा अभ्यास केल्यानंतर मी त्यांचा अहवाल दिला, याच्यात काय काय व्हायला पाहिजे. मग महाराष्ट्र शासनाला आम्ही तो एक प्रत पाठवली. पण यामध्ये मी एक वेगळा अजून अभ्यास केला आणि मग मी त्याच्यामध्ये एक भारतभर मी फिरायचो, इतर अनेक देशात फिरलो. पण मला एक लक्षात आलं, एकदा मी काश्मीरमध्ये होतो. काश्मीरला गेलेला मध्ये तिथे असताना तो ईद होते त्या दिवशी. तर तिथे आपले जे प्रेषित आहेत, तर प्रेषित मोहम्मदांचा तिथे केस आहे, मिशीतले केस आहेत त्या ठिकाणी श्रीनगरला. तर त्या ठिकाणी ते फक्त त्यांच्या दर्ग्यामधनं वरतनं ते एका काचेच्या डब्बीमध्ये दाखवतात आणि खाली लाखो लोक आहेत, ते त्याचं फक्त तितक्या लांबून ते फक्त त्यांचे दर्शन घेतात किंवा बघतात. आता ही ज्यावेळेस मी बघितलं आणि मी खुलताबादला दर्ग्यावर अनेक वेळेस जायचो. मग मी त्या ठिकाणी जे प्रेषितांचे आपल्याकडे तिथे एक वस्त्र आहे, पैराने मुबारक आहे, किंवा त्यांचे मिशीचे केस आहेत तिथे ठेवलेले आहे, ते दोन्ही दर्ग्यामध्ये अमोरासमोर उरुसच्या दिवशी ते आपण दाखवतो ते. तर त्या ठिकाणी लाखो लोक येतात.
मग मी असं म्हटलं की हे सर्व वैभव आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे फक्त एक भाग आहे, आपल्याकडे तर त्यांचे साक्षात घातलेले वस्त्र आहे. हे आपण प्रमोट करायला पाहिजे. मग हे करत असताना मग मी एक अहवाल दिला की औरंगाबाद आणि खुलताबादला सुफी पर्यटन क्षेत्र असं जाहीर करा, त्याला रेकग्नाईज करा. आणि मिनिस्ट्रीने ते माझा अहवाल स्वीकारला आणि त्यांनी मग सुफी टुरिझम सर्किटमध्ये याचा समावेश केला. मग उद्देश काय आहे की हे वैभव आपल्याकडे लोकांपर्यंत जायला पाहिजे. आता आपल्याकडे खुलताबादला अनेक मंदिरं आहेत. आपण मंदिरामध्ये घृष्णेश्वरला मंदिर आहे, तर त्या ठिकाणी लाखो लोक जातात. तर ते जातात आणि येतात. मग आपल्याला हे लोक तिथे थांबवता येऊ शकतात का? फक्त एक दिवस जायचं, चहा पाणी करायचं आणि जायचं. त्यांना आपल्याला अनेक गोष्टी तिथे दाखवू शकतात. तर असा विकास करत असताना म्हणजे शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण एक लक्षात घ्यायचं की ह्या ठिकाणी त्यांचा जास्तीत जास्त वेळ म्हणजे त्यांनी किमान एक दिवस तरी राहायला पाहिजे. अशा काही योजना आपण सुद्धा सुचवाव्या. तर अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. तर शेवटी मी आज सांगेल, कारण आता बराच वेळ झाला आहे, तर मी या ठिकाणी शेवटी असं म्हणेल की ग्रामीण विकास हा खरोखर साध्य होतो पर्यटनामुळे. फक्त त्यासाठी थोडी व्हिजन आपल्याला डेव्हलप करावं लागेल. आणि डेव्हलप करण्यासाठी आपल्याला गावकऱ्यांना आपल्यासोबत घ्यायला पाहिजे. तर होतं काय की आपण इथे बसून आपण नियोजन करतो आणि ज्याच्यासाठी आपल्याला सगळं करायचं तोच बिचारा आपल्यासोबत सहभागी नसतो. आपण आता ते अनेक मॉडेल्स आणतो, PPP आणतो किंवा सगळ्या असे जे मॉडेल्स असतात, पण मग ते शेवटी फेल होतात. तुम्ही जर गावात जाऊन विचारलं की तुम्हाला काय हवं आणि त्याचा समावेश जर आपण केला विकास प्रकल्पामध्ये तर त्याला फायदा होऊ शकतो. आता आम्ही अनेक वेळेस लोकांना सांगतो की बाबा आज एवढी बेरोजगारी आहे, अनेक ठिकाणी लोकांना जॉब नाही. तर आपल्याला काय पाहिजे की जर तुम्ही टुरिस्ट गाईड बनले तर तुम्हाला एवढा पैसा मिळतो, रोजची किमान 1000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. पण हे लोकांना कळत नाही. आता हे आम्ही त्यासाठी प्रबोधन करतो, पण आता आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी एक प्रयत्न करायला पाहिजे. आणि याच्यात काय असतं की एक सिस्टम डेव्हलप करायला पाहिजे की आपण जसं आता हा विकास कसा साध्य होईल. जर आपण एक तिकीट विकतो, आता समजा आपण अजेंट्याला एम्युनिटी चार्जेस घेतो, बिचारे कोणी पर्यटक वापरतील नाही वापरतील आपल्याला माहिती नाही, पण आपण कंपल्सरी चार्ज घेतो. जर आपल्याला एक ग्रुप जातोय तिथे तर त्याला एक गाईड द्यायलाच पाहिजे, बंधनकारक करा. तुम्ही जर बंधनकारक केलं तर एक माणूस तिथला स्थानिकाला एक रोजगार मिळतो. आणि असं जर एवढे ग्रुप येतात तर प्रत्येकाला काही ना काही भेटतं आणि लोक खुशीने द्यायला तयार आहेत. नाही तर काय होतं की लोक जातात, फक्त फोटो काढतात, एक चक्कर मारतात, येतात. तुम्ही जर त्या ठिकाणी गाईड दिला आणि त्याला एक सवलतीच्या दरामध्ये त्यांनी जर गाईडिंग केली तर त्यालाही खूप चांगलं आहे. आणि दुसरं मी शेवटी एक सांगेल की ग्रामीण विकासामध्ये हा जो गाईडचा घटक आहे खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे हा प्रयत्न झाला आहे की MTDCने मागे हे सुरू केलं, गाईड ट्रेनिंग आपण शहरातील मुलांसाठी केलं आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला. आता गंमत सांगतो तुम्हाला, आपल्याकडे सगळे सुविधा आहे, सोर्सेस आहे. आता वेस्टर्न रिजनचे गाईड केंद्राचे जे आहेत रिजनल लेवल गाईड, त्यांना सर्टिफिकेशन कोण करतं? IIT कडनं करतं. त्यांचं ट्रेनिंग कोण घेतं? आम्ही घेतो, आपलं विद्यापीठ घेतो. आता यांचे रिफ्रेशर कोर्स आहे, लायसन्स रिन्युअल करायचे असतात, तर रिफ्रेशर कोर्स कोण कंडक्ट करतं? आम्ही करतो, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये. आता हे सगळं आम्ही त्या प्रक्रियेचा भाग आहे. पण काहीतरी तिकडे आहे म्हणून आपण सगळं त्यांच्याकडनं चालतं. आता MTDCने इथे सुरू केलं, मग आपण MTDCला गाईड केलं, पण आपल्याला रेस्ट्रिक्शन्स आले की आपण फक्त शहरामध्येच आणि ASIचे व्यतिरिक्त मॉन्युमेंट्सवर तुम्ही काय गाईडिंग करू शकता, याचे आपल्याकडे बंधन आहे. पण मला असं म्हणायचं या निमित्ताने आजच्या की आपण सुद्धा एक राज्य आहोत आणि आपल्याकडे खूप अधिकार आहे. त्या अधिकारांचा वापर करायचा. आपल्याकडे आता योगायोगाने महाराष्ट्रामध्ये खूप कमी राज्यांमध्ये असे पर्यटनचे संचालनालय आपल्याकडे ते आलेले. आपण सर्व आज त्याच माध्यमातून बोलतो. तर आपण पर्यटन संचालनालयाने हा मुद्दा घ्यायचा आणि आपण आपलं गाईड प्रशिक्षण द्यायचं. कारण आपण स्वतः सर्टिफाय करणार आहोत, आपल्याला कोणाची इतरांची गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, याच्याबद्दल काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला सांगा, मी टेक्निकली सगळ्यांना बसून देतो.
कारण आपल्याला आपण जर सर्टिफाय केलं तर तुमच्या माध्यमातून तुमच्या महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या माध्यमातून आपण 1000-2000 मुलांना आज तयार करू शकतो, एवढी क्षमता आहे. कारण सर्व गोष्टी आपणच करतो. MTDCने गाईड ट्रेनिंग घेतली, त्यांनी प्रत्येप्रमाणे त्यांना ते एक फॉर्मॅलिटी असते, त्यांना कळवायचं IIT टीमने. मग IIT टीम मग शेवटी आमच्याकडेच येतं की सर तुमच्याकडे प्रशिक्षण आहे तर तुम्ही हे करा. मग असे प्रशिक्षण जर आम्ही सर्वांसाठी करतोय, तिकडे सगळ्यांसाठी करतोय, मग आम्ही आमच्या राज्यासाठी आपल्या लोकांसाठी का नाही करू शकत? 100% करू शकतो. तर आम्ही सुद्धा असे आता गाईड ट्रेनिंग प्रोग्राम्स आमच्या डिपार्टमेंटमध्ये डेव्हलप केले आहेत आणि आपण जसं संयुक्तरित्या पण ते असे करू शकतो आणि सर्टिफिकेशनचं काही अडचण येणार नाही. म्हणजे आपल्याकडनंही हातभार लागेल. म्हणजे आपले जे युवक आहेत, सुशिक्षित आहेत, सध्या ज्यांना जॉब्स नाहीत, त्यांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करू. त्यांना आज होऊ द्या ना, त्यांना क्वालिफाईड होऊ द्या आणि त्यांना पाहिजे तेव्हा ते गायडिंग करू शकतात. आणि हे सहज शक्य आहे आपल्याकडे. आणि त्याच्यात काही अडचण असेल शासनाची आणि केंद्र शासनाच्या मध्ये काही समजा काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची असेल तर आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस असतो. आम्ही सांगू किंवा आम्हाला आमचं वेगळं द्या, आम्ही आमच्या लोकांना सर्टिफाय करतो. ही जस्टिफाय आम्ही करू, तुम्ही फक्त पुढाकार घ्या, जस्टिफिकेशन आम्ही करून देतो. अशा पद्धतीने मग आपल्याला इकडे रोजगार निर्मितीसुद्धा करता येईल. आणि आपल्याकडे अनेक आता जी योजना झाल्या ते लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की शेवटी हे लोकांपर्यंत जायलाच पाहिजे आणि त्या जो शेवटचा माणूस आहे त्या परिसरातला, त्या पर्यटन स्थळाचा, त्याच्यापर्यंत त्याचा फायदा मिळायलाच पाहिजे. तर मित्रांनो, बराच वेळ आपण चर्चा केली. पुनश्च एकदा मी सर्वांना पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण हा विकास साध्य करू असं एक मत प्रकट करून आपली रजा घेतो. नमस्कार.